आपल्याला कॉलेज आहे ना ऍडमिशन घ्यायचंय, त्याचं थोडस काम आहे, त्यासाठी जायचंय. आपल्याला कॉलेज चालू झाले पोरांना. मला असं पण गावातच जायचंय परत. पिसुळे खाऊ राहिले. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले का आम्ही निघालो पोरांनो वावरात. जस्ट घरी आलो तुम्ही, जेवण केलं आणि वावरात निघालो. आपल्याला जे कालचं काम होतं तेच आज पण आपल्याला कंटिन्यू करायचं. त्यानंतर आज भरणं पूर्ण पण आहे. पाहू ते वावरात जाऊनच मोटर चालू आहे. माहित नाही कोणी चालू करेल, काय काम आहे ते माहित नाही. मी पाणी भरून राहिली. पाणी भरल्यानंतर आम्हाला दोघांना पण जायचं वावरामध्ये. वाजता फोन करायला लावेल. 3 नाही 4-5 वाजता ना. हा मला गावात पण जायचंय. पावती वेगळे झटे आपल्याला, थोडे झटे पण मिटवायचे. कॉलेजचे रे पण आपल्याला कॉलेज पण चालू झाले. आपल्याला व्लॉगिंग मध्ये फक्त एवढाच सीन राहतो का जर माझं कॉलेज जर चालू असेल ना, तुम्हाला मॉर्निंग स्लॉट आहे ना थोडासा पाहायला नाही भेटत ना, असा सीन राहतो. आणि जर कॉलेज जर नसला ना त्या दिवशी तुम्हाला मॉर्निंग स्लॉट बघायला भेटतो, तो 2-3 मिनिटाचा. बाकीचं काही फरक पडणार नाही, फक्त 2-3 मिनिटं तुम्हाला ते सकाळचं पाहायला नाही भेटत. बाकी आपले ब्लॉग आहे तसे जायचे चालू आहे. आता निघा ना. ती जी नळी ना ती टाक. हा मी कॉलेज मध्ये दम झालाय पूर्णपणे. सकाळपासून चालले आम्ही, सकाळपासून वावरात जायचे, सकाळपासून वावरात जायचे. असा एकच दिवस उगवलाय बरं का पूर्ण, सगळे वावरात जायचे. इकडून मागं घरीच होते सकाळी. हा टाकीत नाही टाकायची, मग टाकीत नाही दे. लय टाइमपास झाला पोरांनो. 2 वाजत आले आता सध्या. 1 वाजता मी घरी गेलो. 2 वाजता मग हा बारे पण द्यायचे ना. मला असं पण गावातच जायचंय परत. उद्याकडं नाही, त्यानं बोलवेले मला, जायचंय मला. त्याच्यामुळे तू पाणी भरून घे. मी ती दळी ना पाठीमाग टाकी मीठ टाकून देतो, पाणी चांगलं होऊन जाईल. आणि बाकीचं सगळं काम राहू दे तिकडून आल्यावर. मम्मीचं घरातलं काम आहे. दुपारी ना घरी आले होते ते, मी ऑलरेडी घरी गेलो होतो पोरांनो. म्हणजे ऑलरेडी मी घरीच होतो. आत्ताच आलोय मी वावरामध्ये. आणि मम्मी ना 2 वाजता आली होती चहा प्यायला किंवा जेवण करायला. आता नळी त्याच्यामुळे फायनली मम्मीचं आवरलं घरातलं काम. आता आपण निघालो 3 वाजता. 2 तास असेच घरातले काम चालू होते. आता माहित नाही घरी किती वाजता येऊ, काय सीन राहिलं. आता सगळं काही जे येते वावरत सगळं, त्याच्यामुळे घरी काही येणार नाही आता परत लवकर आम्ही. आणि जे गावात जायचे ते पाहून नंतर नाही टाकी रे. परत पाणी जाईल ते गावताडा काही नाही, खराब पाणी निघून. तर आता वाजले 4. आपल्याला एवढं पूर्ण पाडगा लावून झालं. सकाळपासून मम्मी ते लावित होते. मी जस्ट ना घरी शेतकरी मका लावून राहिले. बसली गावर मला हेच कळालं नाही. बसली गावर हेच कळालं नाही. हा काय पाणी पूर्ण गरम होईल पाणी पिण्यात माझ्या. तेव्हा तो एक पुढा आहे सकाळपासून लावत होती. किती किलोचा असेल होता? हा 4 किलो. एवढे वाफायला लागले इथून तर एवढे. एक दिवस ये गेला ना, एक दिवस ये जाईल आणि एक दिवस तिकडूनच जाईल. असं टोटल 3 दिवस जाईल. आणि 3 दिवसानंतर काहीच काम नाही. मग मजा आहे थोडी. आणि सकाळी तर ती लावित होती ना तुम्ही ती काय म्हणते त्याला, कोथिंबीर. आणि ती का बरं बंद केलं? आणि मुळे हा बिनकामाची माणसं तेव्हा तिथे डोळ्याशी. आपल्याला कॉलेज आहे ना ऍडमिशन घ्यायचंय, त्याचं थोडस काम आहे, त्यासाठी जायचंय. आपल्याला कॉलेज चालू झाले पोरांना. ही एक पिशवी माझी, ती मम्मीची. चला आता लावायला बिलकुल. चला घेऊ राहून आता, भेटू नंतर. एवढं पूर्ण झालं आणि इथून तर इथपर्यंत, तिथून तर इथपर्यंत लागलं. आणि बीज संपून गेलं. काल पण जे बीज संपलं होतं ते आपण घेऊन आलो होतो. आता ते नंतरून लावायचंय. आता जे पाडगं लावलं ना त्याच्यावरती उद्याकडं पाणी लावायचं. आणि उद्याकडं सकाळी आपण नाही राहणार, आपण कॉलेजला जाऊ. त्याच्यामुळे दुपारून ज्या टायमाला येऊ ना त्या टायमाला दुपारून 12-1 वाजता मी येत राहतो घरी. त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू, पाहू उद्याचा काय सीन राहतो. आता सध्या तर घरी जायचंय. मग मी ना जे भांडे खुरपे बिरपे आणले होते ना ते घरी नेतो. तुमच्या हातात पोरांनो
हे मोबाईल लक्ष राहतं ना, त्याच्यामुळे खाली एवढं खाली दिसत नाही. चला आता घरी जातो. उद्याकडे परत यावं लागेल आणि जे गावात जायचंय ते फोन करून पाहावं लागेल त्यांना. ते जर बोलले तर जाऊ, नाही तर मग राहील. पिसुळे खाऊ राहिले पडेल असलं बी पाणी लावायला लागेल बरं. मग नाही पिसुळे खाऊन घेतली अख्खं एवढं लावेल तेवढं. पिसुळ्याने खाल्लं ना नुकसान होईल, परत सांधावं लागेल आपल्याला. त्याच्यामुळं बोललं चटकून जाईल बरोबर. पाऊस येईना पोरांना 2 दिवसापासून. आपल्यावाले काम होऊन जातील बरं, मग नंतरून पाऊस येईल. चला घरी जाऊ आता, घरी जाऊन पाहू. जर गेलो तर जाईल, नाही तर मग राहील. मी जस्ट तेच विचारत होतो मम्मीला. तर आता वाजले 6:30. घरी आलो होतो पोरांनो. मम्मीचं घरातलं काम चालू आहे. आपल्याला जे वांग्याचं रोप होतं ते पण आलं होतं. आणि जो पालक होता तो काढला होता गोराण्याच्या झाडा होता वरती जातील पाठीवांग पण आपल्याला गोराने सध्या पूर्ण भाजीपाला आपल्याला टीव्ही चालू होती. सध्या पूर्ण आपल्याला भाजीपालाच फवारून पाठीमांग आपल्याला इथं जो पालक लावला होता तो माहित नाही काढला का नाही. मम्मीचं इकडं स्वयंपाक चालू आहे पण मी ऍक्टिव्ह हो राहिलो फॉरवर्ड. पहिल्या दिवशीच्या टायमाला ब्लॉगिंग मध्ये 15 दिवसानंतर पहिल्यांदा बनवलं होतं गॅप नंतर. तेव्हा म्हणजे असं वाटत होतं करावं, आज करावं का नाही करावं का नाही. 2-3 दिवसापासून चालू होता. पण एकदा जर कन्सिस्टन्सी मेंटेन केली पण आता काल बनवलं आज पण उद्या पण बनवेल असं राहत. पण कन्सिस्टन्सी हा खेळ राहतो. तुम्हाला पण डेली ब्लॉग येत राहतील आता आपल्याला असेच. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून टाका. चला मग मी स्वयंपाक चालू आहे. या ब्लॉगला मी इथं एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि हा चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील.